मोठी बातमी येते आहे। मतदान करायला गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर येते आहे। रायगडच्या महाडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। उष्माघातामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असा दावा या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला आहे। प्रकाश चिनकाटे असं मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, काय नेमके अपडेट्स आहेत, काय घडलं या व्यक्तीच्या बाबत? अमोल, प्रकाश चिनकाटे असे या इसमाचं जे ते नाव आता समोर येताना पाहायला मिळतंय। त्यांच्या कुटुंबियांनी असं सांगितलंय की उष्माघातामुळे प्रकाश चिनकाटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी समोर आलेली आहे। सकाळी 9 वाजताच्या सुमारास किंजळोळी बुद्रुक येथे ते मतदान करण्यासाठी निघाले होते आणि मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावरच त्यांना जे चक्कर आले आणि ते रस्त्यावरच कोसळले। त्यानंतर त्यांना घराकडे नेण्यात आलं आणि त्यावेळेस घरातून जे ते डॉक्टरांच्या या सगळ्या हालचालीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी ती समोर आलेली आणि आता त्यांच्या कुटुंबियांकडून जी प्राथमिक माहिती मिळते त्यातून असं कळतंय की उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असा थेट आता माहिती जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। त्यामुळे एकंदरीत आज मतदान टप्प्याचं होतंय। रायगडमध्ये मतदान पार पडतंय, महाडमध्ये मतदान पार पडतंय आणि त्यातच उन्हाचा झळा सुद्धा मतदान करायला आलेल्या अनेक नागरिकांना होताना पाहायला मिळतं। अनेक मतदार केंद्रावर जे ते पाण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। पण सकाळपासूनच मी सुद्धा महाड रायगड मध्ये फिरत सकाळपासून उन्हाचा पारा जो आहे तो वाढलेला इथे पाहायला मिळतोय आणि त्याचाच फटका आता या चिनकाटे कुटुंबाला पडलाय का हे एकंदरीत महत्वाचं आहे। कारण की त्यांच्या कुटुंबाने सांगितलंय की प्रकाश केशव चिनकाटे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिलेली आहे। अमोल, धन्यवाद अजय या माहितीबद्दल। अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी म्हणावी अशी ही घटना आहे। तापमानाचा पारा साधारण 40च्या पार जाताना दिसतो आहे आणि सर्वांनीच मतदानासाठी बाहेर पडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे।